Welcome in Mahayogi channel. In this video, we will going to learn Rokon and the Starfish workbook question and answers. So you can stop the video and fill up your workbook. Write the question and answer to the following questions. Question number 1. What did Rokon see on the beach? रोकनने बीचवर काय बघितले? Answer. On the beach, Rokon saw hundreds of starfish that had been washed ashore in a storm. म्हणजे रोकनने पाहिलं की शेकडो जे स्टारफिश आहेत ते स्ट्रॉममुळे समुद्रकिनाऱ्यावर वाहून आलेले आहेत. दिस इज द आन्सर. क्वेश्चन नंबर 2. व्हॉट डिड ही डू? मग त्याने काय केलं? आन्सर. रोकन पिक अप द स्टारफिश वन बाय वन अँड थ्रू देम बॅक इन द सी. मग रोकनने एक एक मासा उचलून ते परत पाण्यात सोडायला सुरुवात केली. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट डिड ही मींट बाय इट विल मेक अ डिफरन्स टू दिस लिटिल फिश? म्हणजे त्यांचं जर यामुळे फरक पडेल याचा अर्थ काय आहे? आन्सर. इट मीन्स दॅट इफ ही थ्रोज द फिश बॅक इन टू द सी इट विल लिव्ह. इफ डज नॉट हेल्प द फिश it will die. So his action will make a big difference. The fish that he has helped. Question number 2. Underline the subject in the following sentence. म्हणजे इथं सब्जेक्ट दिलेला आहे सेंटेन्समध्ये एक, ते तुम्हाला ओळखून त्याला अंडरलाईन करायचे आहे. क्वेश्चन नंबर 1. रोकन पिकअप अनादर फिश. यामध्ये सब्जेक्ट आहे रोकन, म्हणून रोकनला अंडरलाईन करायची. क्वेश्चन नंबर 2. द स्ट्रॉम हॅड ब्लोन ओव्हर. सो द स्ट्रॉम इज द सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. क्वेश्चन नंबर 3. ही वॉज वॉकिंग ऑन द बीच. ही इज द सब्जेक्ट इन दिस सेंटेन्स. If you like my video, please subscribe the channel for more educational videos. Thank you.